चिकी चिकी बूम 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 या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्या समोर येतो. थोडेफार उणे सोडले तर चित्रपटाला 2025चा बेस्ट एंटरटेनर बनवायला कोणीच थांबवू शकत नाही. तर आपल्याला वनिताचा डेड बॉडी असलेलं काम अक्षरशः तुम्हाला एक एक दोन सीनला असं वाटेल की ती उठून बोलते की काय. त्याच्यानंतर स्वप्नीलचं कॉमिक टायमंड, त्यानंतर प्रसाद दादा, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, रोहित माने आणि प्रथमेश शिवलकर, त्यानंतर असे भरपूर लोक आहेत ज्यांनी आपली छाप नक्की सोडली आपल्या सगळ्यांवरती. आणि सगळ्यात जास्त म्हणजे विशेष करून लक्षणीय काम कोणाचं असेल तर ते तो सचिन गोस्वामी सरांचा. ते जसे स्क्रीनवर आले की तुम्ही समजून घ्या 101% तुमच्या चित्रपटाचा एक्सपिरियन्स हा अप टू 100 होणार आहे. अप टू 100. त्यांच्या प्रत्येक डायलॉगला टाळ्या पडत होत्या. त्यामुळे ते या चित्रपटाची खरंच जाण आहे. आणि माझ्या मते काय आहे की प्रत्येकाने आवर्जून जाऊन हा चित्रपट बघायला पाहिजे. ठीक आहे, एक दोन गोष्टी सोडल्या तर चित्रपटात बिलकुल असं काही नाही की तुम्ही एकदम बोर व्हाल का काय. तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करताल. आणि मी तर सांगतो तुम्ही एकट्याने तुमच्या कुटुंबासोबत सगळ्यांना घेऊन जा.